गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जे धान्य दुकानं जे सर्व्हर होतं ते बंद असल्यामुळे जी वाटप होती ती देखील बंद होती। मात्र सध्या आता आपण धान्य दुकानामध्ये आलेलो आहोत। आता ही जे सर्व्हर आहे ते काही प्रमाणात सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत धान्य दुकानदार आहे। काय नेमका अडचण होती गेल्या 10 ते 12 दिवसापासून सर्व्हर बंद असल्यामुळे जे ती वाटप देखील बंद होती? जवळजवळ 12-13 दिवसापूर्वी धान्य आलेलं होतं, परंतु सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे धान्य वाटप करता येत नव्हतं। ऑनलाईन असल्यामुळे धान्य जोपर्यंत मशीन व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत वाटप करता येत नाही। परंतु आजच दुपारनंतर मशीन व्यवस्थित चालू झालेलं आहे आणि मग लगेच तात्काळ धान्य वाटप चालू केलेले आहे। मध्ये जर मशीन बंद पडलं तर गिरायकांना बोलून आम्ही तसं धान्य वाटलंच होतो, परंतु कंटिन्यूस मशीनचा काही ना काही प्रॉब्लेम येत असल्यामुळे गेले 13 दिवसापासून धान्य वाटप नव्हती चालू। किती प्रमाणात या संपूर्ण गोष्टीचा परिणाम होत होता? कारण किती जे आपण बघितलं या ठिकाणी सगळं धान्य आहे ते दुकानामध्ये पडून आहे। वाटपामध्ये किती हे वाटतं आपल्याला, तफावत वाटते? वाटपामध्ये जवळजवळ म्हणजे गिरायकच होत नव्हतं। इनमिन 1-2% गिरायक झालेले असेल, 98% अजून गिरायक बाकी आहे आणि या महिन्याचे जवळजवळ 13 दिवस वाया गेलेले। नक्कीच आपण बघतोय जे दुकानदार आहेत गेल्या 13 दिवसांपासून जे ते सर्व्हर बंद असल्यामुळे या ठिकाणी वाटप होत नव्हती। आपण जर बघितलं या ठिकाणी आता काही प्रमाणात जे सर्व्हर आहे ते चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी आता जे धान्य वाटप आहे ते पुन्हा एकदा सुरळीत जे आहे ते वाटप सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत काही लाभार्थी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय किती दिवसापासून चक्कर मारताय? सध्याची आता आपण बघितलं ते धान्य वाटप सुरू झालंय। नमस्कार, मी सध्या 12-13 दिवसापासून येतोय। धान्य भरपूर आहे, पण सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला जो त्रास होतोय सर्वसामान्य माणसाला तो खरोखर अतिशय दैनंदिन प्रकारे हा, कारण यायचं बंद आहे धान्य भरपूर आहे, पण सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बंद असल्या कारण आम्हाला सर्वांना फार त्रास होतोय। त्याचं सरकारने थोडंसं दखल घ्यावा ही विनंती आपणास। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आता या दुकानामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे सर्व्हर बंद असल्यामुळे संपूर्ण जे धान्य आहे ते दुकानामध्ये पडून आहे। मात्र या महिन्यातले 13 दिवस देखील वाया गेले असले तरी देखील आता सर्व्हर जे चालू झालं आहे ते देखील पुन्हा पूर्वपदावर येतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता ज्या प्रमाणेच गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे सर्व्हर बंद होतं ते आता काही प्रमाणात पूर्वपदावर आल्यानंतर या ठिकाणी आता धान्य दुकानदारांकडून हे वाटप आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।